वयेन यस्य पुच्छाहि तीर्थवासेन योनिसो साखच्चापिति ससेवा पतिरूपं वसेन च एतानि अट्ठुठानानि बुद्धिविशदङ्कारका एष एतानि सम्भोति तेषां उद्धि। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी उपोषताच्या दिनी सुजाता बुद्धविहार N13 येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना, आशीर्वाद भावना या ठिकाणी व्यक्त करून तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी सांगण्यास प्रारंभ करतो। आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आज उपोषणशील आपण धारण केलं आणि दिवसभर असंख्य उपासक उपासिकांनी उपोषणशीलाला धारण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलेलं आहे। दैनंदिन जीवनामध्ये आपण 5 शीलाचं पालन करत असतो, परंतु पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि अष्टमी असेल, किमान या 4 दिवशी आपण उपोषणशीलाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण उपोषणशीलाचं जे पुण्य आहे तर महान पुण्य आहे, भगवंताने सांगितलेलं आहे। माता विशाखेला उपदेश करताना भगवंताने सांगितलं की उपोषताचं पुण्य महान आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्यासारख्या असंख्य लाखो करोडो उपासक उपासिकांनी आज शील पालन केलेलं आहे आणि त्यामुळे सातत्याने शील पालन करणे, धम्म श्रवण करणे, धम्माचं आचरण करणे, दान पुण्य करणे, आपल्या चित्ताला परिशुद्ध आणि निर्मळ करण्यासाठी आनापानसतीची भावना करणे, विपश्यना भावना करणे, हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ अशा उपदेशाला आपण श्रवण करत आहात। रोज आणि रोज वेगवेगळ्या विषयावरती तथागताच्या जे धम्मदेशना आपण श्रवण करतात। कारण भगवंताचा धम्म हा अथांग आहे, महासागरासारखा आहे। विशाल उपदेश भगवंताचे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपल्या जीवनाशी निगडीत आपल्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाणारे जे काही उपदेश भगवंताने सांगितले तर ते उपदेश आपण आपल्या धम्मदेशनेमध्ये बघत असतात। आजच्या दिनी आज एक महत्त्वपूर्ण उपदेश तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी
आणि कल्याणासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो. कर्माला अनुसरून भगवंत असे म्हणतात की आपली जी बुद्धिमत्ता आहे, आपली प्रज्ञा आहे, ही प्रज्ञा आणि बुद्धिमत्ता आपल्याला प्राप्त होत असते. परंतु तरी सुद्धा काही असे कारण आहे की ज्या कारणाच्या द्वारा आपली प्रज्ञा विकसित होत असते. तसं कधी कधी व्यवहारामध्ये आपण बोलताना बोलत असतो की हा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे, म्हणजे मुलगा अत्यंत हुशार आहे आणि उपजतच हा प्रज्ञावान आहे, उपजतच हा बुद्धिवान आहे. काही काही विद्यार्थी असतात खूप शार्प असतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलतो की हा जन्मताच हुशार आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मी जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो तेव्हा फारसा मी काही विद्वान नव्हतो. मी सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखाच विद्यार्थी होतो, परंतु मी माझ्या जीवनामध्ये अथक परिश्रमाने प्रयत्नाने विद्वान बनलो, ज्ञानी बनलो, पंडित बनलो. तर अशा प्रकारचं होत असतं. कधी कर्माला अनुसरून पूर्व मनुष्याला प्रज्ञा प्राप्त होते किंवा प्रयत्नाने मनुष्य प्रज्ञा प्राप्त करत असतो. तर आजच्या देशनेमध्ये मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा विकास कसा होतो, मनुष्य ज्ञानी कसा बनतो, प्रज्ञावान कसा बनतो, तर याची काही कारणं भगवंताने सांगितले आहे. म्हणजे मनुष्य ज्ञानी कसा बनतो, विद्वान कसा बनतो, तर आजच्या देशनेमध्ये आपण बघूया. मनुष्याची बुद्धिमत्ता परिपक्व, जे आपल्या भाषेमध्ये जर आपण समजून घ्यायचं असेल तर एखाद्या मनुष्याची बुद्धिमत्ता परिपक्व केव्हा होत असते, किंवा तो मनुष्य ज्याला समजदार असं म्हणतो असतो आपण, हा मनुष्य आता खूप समजदार झाला, किंवा हा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा स्त्री असेल तर ही समजदार झालेली आहे, किंवा याच्या बुद्धिमत्तेमध्ये विकास झाला आहे, किंवा याची प्रज्ञा विकसित झाली आहे, असं आपण केव्हा समजू शकतो. किंवा मनुष्याची बुद्धिमत्ता परिपक्व केव्हा होत असते आणि कोणकोणत्या गोष्टीमुळे मनुष्याची बुद्धिमत्ता परिपक्व होत असते, कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे? शील, दान, समाधी तर समजा आपल्याला कुशल कर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपली जी प्रज्ञा आहे, जी आपली बुद्धिमत्ता जी आहे, तर आपली बुद्धिमत्ता परिपक्व होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा आधार मिळतो, किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपली प्रज्ञा परिपक्व होते? पहिलं कारण ताईंनी सांगितलं की मनुष्याचं वय वाढल्यामुळे, एकदा ऊर्ध्वत्वामुळे मनुष्याची बुद्धिमत्ता परिपक्व होत असते. कारण जसं जसं मनुष्यांचं म्हणजे वय वाढत असेल तशी तशी मनुष्याची प्रज्ञा विकसित होत असते. पण तो मनुष्य जर त्या प्रज्ञेला विकसित करत असेल तर, नाही तर भगवंत असे म्हणतात की डोक्याचे केस पांढरे झाले म्हणजे तो फार ज्ञानी आहे असं काही नाही आहे. कारण डोक्याचे केस पांढरे होणे म्हणजे तो फक्त म्हातारा होणे आहे, ऐक ना. डोक्याचे केस पांढरे होणे म्हणजे केवळ तो म्हातारा होणे आहे, तो प्रज्ञावान होईल किंवा बुद्धिवान होईल असं नाही आहे. जो मनुष्य म्हणजे आपल्या प्रज्ञेचा विकास करतो, आपल्या प्रज्ञेला वाढवत असतो, तर साहजिक आहे जर हळूहळू हळूहळू त्या प्रज्ञेला जर तो वाढवत असेल, आपल्या बुद्धिमत्तेला वाढवत असेल, मग वेगवेगळ्या कारणाने, तर नक्कीच मनुष्याची जी बुद्धिमत्ता आहे तर ऊर्ध्वत्वामुळे, कारण आपण बोलताना व्यवहारामध्ये बघतो की हा मनुष्य वृद्ध आहे आणि या मनुष्याला चांगला अनुभव आहे, तर या मनुष्याचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतो याने जरा 4 उन्हाळे पावसाळे जरा जास्त पाहिले, यांना जरा जास्त चांगलं माहीत असेल, आणि मग त्यांचा सल्ला आपण घेत असतो एक ऊर्ध्व म्हणून, आणि तो सल्ला घेतलाच पाहिजे. ज्यांना भगवंत असे म्हणतात की जे वृद्ध व्यक्ती असतात, जे वयस्कर व्यक्ती असतात, तर त्यांना या जगाशी म्हणजे या दुनियादाराशी खूप काही नॉलेज असतं, ज्ञान असतं, आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घेत असतो तर वृद्ध लोकांचा, आपले मातापिता असतील तर मातापित्यांचा सल्ला घेतला जातो, जर आजी आजोबा असतील तर त्यांचा सल्ला घेतला जातो.
कारण तो सल्ला अत्यंत महत्त्वपूर्ण असतो, कारण त्यांना त्यांच्या वयानुसार ऊर्ध्वत्वानुसार वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असते. कधी कधी मनुष्याला पाहिल्याबरोबर ते सांगतात की हा मनुष्य कोणत्या म्हणजे क्वालिटीचा आहे किंवा हा मनुष्य कोणत्या स्वभावाचा आहे. लगेच काही काही लोक पाहिल्याबरोबर सांगतात की हा मनुष्य काही बरोबर नाही आहे, याच्यासोबत काही सहवास करणं योग्य नाही आहे. म्हणजे मनुष्य आपल्या ऊर्ध्वत्वामुळे सुद्धा आपल्या ज्ञानाचा विकास करू शकतो किंवा त्या मनुष्याची प्रज्ञा वाढू शकते. हे पहिलं कारण प्रज्ञा विकसित होण्याचं भगवंताने सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं कारण, यश प्राप्तीमुळे मनुष्याची प्रज्ञा जी वाढत असते, तर यश प्राप्तीमुळे मनुष्य प्रज्ञावान बनत असतो. यश प्राप्तीमुळे मनुष्याचं ज्ञान वाढत असतं. जसं कसं उदाहरण समजून घ्या. जसं एखादा विद्यार्थी आहे, एखादा विद्यार्थी जर पहिल्या क्रमांकाने जर पास झाला, पहिल्या क्रमांकाने जर तो पास झाला, तर त्याच्या मनामध्ये असा विचार कधीच येणार नाही की माझा आता दुसरा क्रमांक आला पाहिजे किंवा माझा तिसरा क्रमांक आला पाहिजे. तर तो अशा प्रकारचा विचार केला की या क्षणी जर माझा पहिला क्रमांक येत आहे, तर आता जेवढा मी अभ्यास केला त्याच्यापेक्षा अधिक मी चांगला अभ्यास करेल आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा मी पहिला क्रमांक आणेल. म्हणजे अशा प्रकारे जर मनुष्याच्या जीवनामध्ये छोटं छोटं जर यश संपादन होत असेल, तर त्या यशाच्या द्वारा मनुष्य चांगल्या प्रकारचं मेहनत करतो, परिश्रम करतो आणि पुन्हा पुन्हा आपल्या प्रज्ञेमध्ये आपल्या ज्ञानामध्ये तो वाढ करत असतो. जसं समजून घ्या, आपल्याला एखादं सुत्तपाठ झालं, जर सुरुवातीला जर समजून घ्या म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे विहारही नसेल आणि अशा प्रसंगी जर आपल्याला म्हटलं की क्षमायाचना म्हणा, तर आपल्याला काय तेव्हा क्षमायाचना येत नव्हती. मग हळूहळू आपण ती क्षमायाचना शिकली, ऐक ना, हळूहळू आपण शीलयाचना शिकली, हळूहळू आपण पंचशील ग्रहण केलं, त्यानंतर बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना पाठ केली. म्हणजे आपल्याला असं वाटलं की नाही आता ही गोष्ट चांगली आहे. जर 100 लोकांमध्ये समजून घ्या, सहज असं म्हटलं 100 लोकांमध्ये त्याला घ्या बरं माईप आणि म्हणा जरा वंदना म्हणजे वंदनेची याचना म्हणा, पंचशिलेची याचना म्हणा, आणि त्या 100 लोकांमध्ये जर एखाद्या व्यक्तीला येत असेल याचना, किंवा स्त्री असेल अथवा पुरुष असेल, त्यांना जर याचना येत असेल तर त्याला कसं फील होईल? तो गुड फील करेल ना, किंवा मला याचना येते. आणि त्याला बघून सुद्धा अन्य लोकांना वाटेल की नाही आपण सुद्धा केली पाहिजे. आणि ज्याने ती याचना केली तर तो पुन्हा विचार की नाही आपण धम्मामध्ये अधिक अधिक प्रगती म्हणजे केली पाहिजे, आपण सुत्तपाठ केलं पाहिजे, सुत्ताचं पठण केलं पाहिजे, वेगवेगळ्या विषयाचं आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये अगदी थोडं थोडं यश जरी संपादन होत असेल तर मनुष्याला असं वाटतं की मी माझी प्रज्ञा अधिक स्वरूपामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण यश प्राप्त जर मनुष्याला होत असेल तर साहजिक आहे सुखाचे द्वार त्याच्यासाठी खुले होतात. बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये जे परिश्रम केलं, परिश्रम केले बाबासाहेबांनी, मेहनत घेतली. म्हणजे जसं जसं बाबासाहेबांना यश प्राप्त होत होतं, सुरुवातीला बाबासाहेब जेव्हा 10वीला म्हणजे पास झाले, तर 10वीला बाबासाहेब जेव्हा पास झाले तर तेव्हा मला वाटतं 47-48% काहीतरी बाबासाहेबांना 50च्या आतमध्ये बाबासाहेबांना पर्सेंटेज त्या ठिकाणी 10वीच्या वर्गामध्ये होते. त्या काळामध्ये तेही फार खूप झाले. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं अवांतर वाचन खूप होतं. बाबासाहेब अवांतर वाचन खूप करायचे. शालेय जेवढं पासिंगसाठी आवश्यक होतं तेवढं ते करायचे आणि अवांतर वाचन बाबासाहेबांचं खूप असायचं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाचं ज्ञान बाबासाहेबांनी आत्मसात केलं होतं. म्हणजे एका विषयाचं ज्ञान जर आपल्याला आत्मसात होत असेल तर मनुष्याला जर असं वाटलं की या विषयामुळे माझ्या जीवनामध्ये यश प्राप्त झालं, मी समृद्धीच्या मार्गावरती आहे किंवा चांगल्या मार्गावरती आहे, तर पुन्हा पुन्हा मनुष्य त्या वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान संपादन करत असतो. जसं समजा प्रवचन करणारे प्रवचनकार, जसं समजा भंते जे आहे, उपासकांनी जर समजा म्हटलं म्हणजे छोटे समजा एखादे नवीन भंते जे आहे आणि नवीन भंते जे कुठे समजा प्रवचनाला गेले, त्याने जर तिथं प्रवचन केलं तर उपासक साहजिक म्हणतात की भंतेजी खूप छान प्रवचन तुम्ही केलं. मग ते मनामध्ये फील काय करतात की नाही आपण यावेळेस चांगलं प्रवचन केलं, आता पुन्हा याच्यापेक्षा आपण चांगली तयारी करायची. कारण लोकांना तर आपलं हे आवडलं, पण आता आपण वेगळ्या विषयावरती प्रवचन म्हणजे केलं पाहिजे.
म्हणजे प्रवचन सुरुवातीची जी यश आपल्याला असतं हळूहळू हळूहळू, आता नवीन काय थोडं एवढं प्रावीण्य प्राप्त होतं किंवा नवीन थोडं म्हणजे आपल्याला त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. खरं तर असं वेगवेगळ्या विषयावरती जे बोलण्याची सवय आहे तर ती फक्त युट्यूबमुळे लागलेली आहे. नाही तर आपलं ठरलेलं असायचं बुद्धाने धम्मग्रंथ वाचायचा, बुद्धाने धम्मग्रंथ वाचला का मग बस ते आपलं समजून सांगायचं दर वर्षावासामध्ये. लय झालं समजून घ्या तर मग मिलिंद प्रश्न वाचायचा वर्षावासामध्ये. म्हणजे 2 ग्रंथ आपले ठरलेले असायचे. आता भानगड अशी झाली का बुद्धाने धम्मग्रंथामध्ये अनेक प्रवचन युट्यूबवरती आपण ऑलरेडी अपलोड केले आणि मग पुन्हा पुन्हा जर आपण समजा तेच ते जर करत असेल तर लोक बघणार आहेत का? नाही. मग असं आपल्या मनामध्ये फील होतं की नाही आता हे तर हा विषय पूर्ण झालेला आहे, मग वेगवेगळ्या विषयाचं लोकांना आपण ज्ञान दिलं पाहिजे. म्हणजे थोडं जर यश आपल्याला असं वाटलं की नाही ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट लोकांच्या हिताची आहे, लोकांच्या सुखाची आहे, लोकांच्या कल्याणाची आहे आणि आपल्या प्रज्ञेला वाढवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता रोज आणि रोज तसं वर्षावासामध्ये म्हणजे दैनंदिन जे वर्षावासाचे म्हणजे 3 महिने असतात तर या वर्षावासाच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं आमचं वाचन होते. कारण रोज रोज आपल्याला वेगवेगळ्या विषयावरती बोलायचं आहे. मग त्या विषयाचे पॉइंट्स काढणे, त्या विषयाचे जे पॉइंट्स आहेत मग त्याला अनुसरून दुसरा एखादा म्हणजे संदर्भ वाचणे किंवा अशा प्रकारचं नॉलेज आपल्याला वाढत असतं. म्हणजे यश जर आपल्याला प्राप्त होत आहे, हळूहळू जर यश प्राप्त होत आहे तर त्या मनुष्याच्या मनामध्ये एक अशा प्रकारचा भाव उत्पन्न होतो की आपण अधिक आपल्या प्रज्ञेला विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ही खूप चांगली गोष्ट आहे, ही आपल्या हिताची गोष्ट आहे, आपल्या कल्याणाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये जर यश प्राप्त झालं तरी सुद्धा मनुष्याच्या बुद्धिमत्ते म्हणजे वाढ होते, त्याची वृद्धी होते, त्याचा विकास होत असतो. हे दुसरं कारण आहे मनुष्याची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी. हे तिसरं कारण आहे प्रश्न विचारल्यामुळे मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो किंवा मनुष्याची बुद्धिमत्ता वाढत असते. किंवा प्रश्न विचारले पाहिजे. जे प्रश्न विचारल्यामुळे म्हणजे ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला नसतं त्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होत असते. आणि प्रश्न कोण विचारू शकतो? ज्याला त्या विषयाचं ज्ञान आहे तोच मनुष्य प्रश्न विचारू शकतो. जर ज्याला ज्ञानच नाही आहे तर तो कशाला प्रश्न विचार भानगडीमध्ये पडेल? ते म्हणून जे आहे जे भेटत आहे ते बस झालं, म्हणजे आता काय घ्यायची गरज नाही आहे. पण ज्यांच्या मनामध्ये म्हणजे चिकित्सा आहे किंवा ज्यांना असं वाटतं की नाही आपली प्रज्ञा वाढली पाहिजे, आपल्याला या वेगवेगळ्या विषयाचं म्हणजे नॉलेज आलं पाहिजे आणि त्यामुळे जे जे प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतात ते प्रश्न आपल्यापेक्षा जे काही सिनियर असतात किंवा आपल्यापेक्षा जे ज्ञानी असतात तर त्यांच्याकडे ते जात असतात. माझं मी स्वतःचं उदाहरण सांगतो. जेव्हा पहिल्यांदा म्हणजे 2004 मध्ये अयोध्या नगरमध्ये, तसा अगोदर पुस्तकाचा काही संबंध नव्हता, बुद्धाने धम्मग्रंथ एकदा 8व्या वर्गामध्ये भंतेजींनी म्हणजे दिला होता किंवा वाच म्हणे हा ग्रंथ. मग तो म्हणजे वाचला ग्रंथ तर तो खूप आवडला. 8 दिवस काय शाळेमध्ये गेलो नव्हतो, 8 दिवसामध्ये सगळा ग्रंथ वाचून टाकला आणि खूप आवडला. आणि त्याच्यानंतर मग काही विषय नाही. नंतर समजा श्रामनेर झालो तर श्रामनेर झाल्यानंतर फक्त 3 महिने झाले होते आणि 3 महिने झाल्यानंतर आता महिलांना तर शिकवायचं आहे. मग नेमकं आता काय शिकवा आपल्याला तर काही समजत नाही. 3च महिने झाले आपल्याला आणि महिला एकदम ट्रेन, त्यांना वंदना पाठ, त्यांना सुत्त पाठ, ते सुद्धा 3-3, 4-4 म्हणायच्या. म्हटलं इथं लयच भानगड झाली, आपल्याला तर काहीच येत नाही, आपल्याला फक्त वंदनाच येते आणि शाळेमध्ये करनिमित्त सुद्धा शिकवलं होतं फक्त तेवढं येते. आता ही भानगड अवघड आहे म्हटलं. म्हणजे नंतर मग भंतेजीने सांगितलं की बा नवीन सामनेर आहे, तुम्हाला शिकवतील. आणि भंतेजी जेव्हा घेऊन गेले तर भंतेजीने एवढी स्तुती केली की मग तर असं म्हटलं आता हे लयच अवघड कार्यक्रम झाला. भंतेजी म्हणे लयच हुशार आहे, लयच ज्ञानी आहे, असं आहे तसं आहे. मी म्हटलं मला काहीच येत नाही. भंतेजी ज्ञानी म्हणायले. मग नंतर मी म्हटलं नाही आपण हे केलं पाहिजे. मग काय असायचं की आता आज चॅप्टर समजून घ्या सांगायचं महिलांना वाचून, तर दिवसभर मग वाचायचं, दिवसभर तेवढंच वाचून घ्यायचं, 2-3 चॅप्टर वाचून घ्यायचे दिवसभर. आणि स्मरणशक्ती जरा चांगली आहे तर मग ते सगळं मला पाठच होऊन जायचं. म्हणजे अगदी बुद्धाने धम्मग्रंथ बहुतांश चॅप्टर अगदी पाठच आहेत. मग महिला आल्यानंतर सुरू करायचं, त्या चॅप्टरचं नाव सांगायचं. एकदा एक्सप्रेस गाडी सुरू झाली का चॅप्टर संपेपर्यंत थांबत नसायचे. महिला म्हणजे म्हणते तुम्हाला सगळं पाठच आहे. त्यांना काय माहिती दिवसभर इकडे चाललाय, दिवस चालला याच्यावर पाठ करण्यामध्ये, पुरा दिवस चालला पाठ करण्यामध्ये, त्यांना काय माहित आहे.
भंतेजी तुम्हाला तर खूप चांगलं नॉलेज आहे. ठीक आहे, मी वाचन करत असतो असं तसं. म्हणजे अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू म्हणजे वाचन करायचं. आणि आता पहिल्यांदाच आपण तो ग्रंथ वाचतोय दुसऱ्या टाइम मध्ये, तर बऱ्याचशा गोष्टी अशा की ते समजत नसतं, सगळं डोक्यावरून जायचं. मग ते पॉईंट काढायचे, तो प्रश्न काढायचा. आणि प्रश्न काढल्यानंतर तेव्हा काय मोबाईल पण नव्हते, मग लगे बोधिपाल भंतेकडे जायचं, कधी काश्यप भंतेकडे जायचं, म्हणजे जे आपल्यापेक्षा सिनियर आहेत त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना विचारायचं, भंतेजी थोडासा वेळ आहे का तुम्हाला, मला प्रश्न होता. मग तो प्रश्न ऐकायचा. आता ऐकला तर लक्षामध्ये थोडंच राहणार आहे ते सगळ्याचं सगळं, मग काही पॉईंट लिहून घ्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने जिथे जिथे शंका कुशंका आपल्याला उत्पन्न झाली समजून घ्या, तर तसे प्रश्न काढायचे, आपल्यापेक्षा सिनियर भंतेजीकडे जायचं आणि त्या प्रश्नाचं मग उत्तर आपण आपल्या पद्धतीने म्हणजे घेऊन घ्यायचं. म्हणजे असं हळूहळू हळूहळू, कारण सर्व गोष्टी काय आपल्याला माहिती नसतात, तर त्या गोष्टीचं आपण ज्ञान जर घेतलं, मग असं म्हणजे मनामध्ये असं फील झालं की नाही आपण सुद्धा वाचन केलं पाहिजे, आपण सुद्धा अवांतर वाचन केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या विषयाचं आपण वाचन केलं पाहिजे. तर तेव्हा 2005 मध्ये पहिल्यांदा अयोध्यानगरमध्ये एक मागाडे आई आहे, तर तुम्ही ओळखत असाल कोणी त्यांना, रसवंती आई मागाडे. तर मी खूप वाचन करायचो. म्हणजे सकाळी जर समजा भोजन झालं तर वाचन केलं तर दिवसभर नुसतं महिला जेव्हा जेव्हा यायच्या तेव्हा तेव्हा माझ्या समोर पुस्तकं दिसायचं त्यांना, एवढं वाचन करायचं. मग त्यांना वाटलं की भंतेजी खूप अभ्यासू आहेत, तर त्या आईने मला 2005 मध्ये पुस्तकासाठी तेव्हा 5,000 रुपये दान दिले होते. हा, आणि मग त्या 5,000चे मी जे काय आपलं दिघनिका आहे, मज्जिमनिका आहे, अंगुत्तरनिका आहे, तर ते 2005 ला मी त्याचे पुस्तकं घेतले होते. आणि मग ते हळूहळू हळूहळू मग त्याचा ते अभ्यास माझा झाला. आणि मला एक म्हणजे अशी आवड होती, म्हणजे पुस्तकाची मला खूप आवड आहे, पहिलेपासूनच वाचनाची आवड आहे. तर मग जिथे कार्यक्रमाला गेलं समजून घ्या, पुस्तक कसे जमा केले मी, तर कार्यक्रमाला आपण गेलो, मग मी असं ठरवलं, म्हणजे असा संकल्प केला होता, त्या कार्यक्रमामध्ये जेवढे मला दान मिळतील, पहिले काय जास्त मिळत नसत, म्हणजे थोडे थोडे दान मिळायचे, मग तेवढे दान मिळाले का त्या दानाचं एक पुस्तक घ्यायचं, ते दान मिळाले का त्या दानाचं पुस्तक घ्यायचं. कारण खर्च तर काही नाही, एक वेळचं भोजन मिळतं, संध्याकाळचं भोजन मिळतं, काय प्रश्न नाही खर्चाचा. तर असं करता करता आज घडीला माझ्याकडे किमान 1,00,000 रुपयाचे पुस्तक आहे. म्हणजे 3 कपाट माझे असे म्हणजे भरलेले आहेत फुल. तर एवढे पुस्तकाचा साठा माझ्याकडे जमा आहे. आणि आता तर मी संकल्प केला की आपल्या धम्मस्कंद लायब्ररीमध्ये 84,000 पुस्तकांचा संकल्प माझा आहे. म्हणजे माझं जे आयुष्य आहे तोपर्यंत म्हणजे कलेक्ट करत राहील. त्यांना लोकांना पण तसं आव्हान केलं, कारण आता लायब्ररी तुम्ही बघितली, खूप मोठी लायब्ररी आपण आपल्याकडे बनतोय. म्हणजे 1800 स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे लायब्ररी आता बनत आहे. आता या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे वर्षावासामध्ये फर्चेचं काम होईल आणि बाकी विद्यार्थ्यांना म्हणजे फ्री ऑफ चार्जमध्ये आपल्या मुलांसाठी किंवा सर्वच जो कोणी अभ्यास करेल त्यांच्यासाठी सर्व प्रकारची पुस्तकं आपण तिथे ठेवणार आहोत. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पुस्तकं असतील, इंग्लिशचे असतील, सर्व धर्माचे असतील, बुद्धिझमचे असतील, सर्व नॉलेज असेल तिथे, कम्प्युटर्स असतील तिथे, वायफाय असेल, म्हणजे आधुनिकतेला अनुसरून आपण ती लायब्ररी म्हणजे बनवणार आहोत. तर तो एक संकल्प आहे की भविष्यामध्ये त्या लायब्ररीमध्ये कुणाला असं वाटलं की या विषयाचं पुस्तक आपल्याला वाचायचं, त्याने सरळ सरळ धम्मस्कंद लायब्ररीमध्ये यायचं, ते पुस्तक त्याला भेटून जाईल. म्हणजे अशा प्रकारचा संकल्प आहे. तर असे प्रश्न जेव्हा आपण विचारतो, म्हणजे विषय आपला थोडासा वेगळ्या बाजूने गेला, तर प्रश्न जेव्हा आपण विचारतो तर प्रश्न विचारल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. त्यामुळे नेहमी सातत्याने आपल्या मनामध्ये जर समजा एखादी शंका आली, या विषयाबद्दल शंका आली, समजून घ्या की तात्काळ क्षणी त्या शंकेचं निरसन करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण शंका जर मनामध्ये आहे, मग ती शंका मनात ठेवून उपयोग नाही आहे. तर त्यामुळे आपलं नॉलेज सुद्धा वाढतं. मिलिंद राजा का बनला? मिलिंद राजा बनला कारण त्यांनी भंते नागसेनला प्रश्न केले. म्हणजे एखादा विद्वान व्यक्ती असेल, प्रज्ञावान व्यक्ती असेल, तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या शंका कुशंका त्यांनी भंते नागसेनला विचारल्या. नागसेन भंते सुद्धा अत्यंत ज्ञानी होते, विद्वान होते, पंडित होते. त्यांनी तेवढे समर्पकपणे त्यांची उत्तरे दिले आणि मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ आपल्या समोर तो निर्माण झालेला आहे. राजाने प्रश्न विचारले आणि भंते नागसेने अत्यंत समर्पक अशा प्रकारची उत्तर दिले. तर त्यामुळे प्रश्न विचारल्यामुळे सुद्धा आपलं ज्ञान वाढत असते. कारण प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला अगोदर अभ्यास करावा लागतो आणि प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर
त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यामुळे सुद्धा आपलं ज्ञान वाढत असते. त्यामुळे सातत्याने जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न उत्पन्न होईल त्या प्रश्नाचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न विचारणं खूप चांगली गोष्ट आहे, पण खोडसाळपणाचे प्रश्न विचारू नये. काही काही लोकांना म्हणजे खोडसाळपणाचे प्रश्न विचारण्याची सवय असते, तर असे खोडसाळपणाचे नसले. आपलं काही काही लोक परीक्षा घेण्यासाठी विचारतात, कधी कधी परीक्षा घेण्यासाठी विचारतात, आणि काही काही लोक ज्ञान वाढावं म्हणून कारण विचारण्याची पण पद्धती असते. काही लोकांना मी किती ज्ञानी आहे, मी किती ज्ञानी आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारतात. किंवा काही काही लोक म्हणजे जसं भगवंताला पण विचारायचे ना, म्हणजे ही आजची परंपरा नाही आहे. भगवंताकडे म्हणजे अन्य जे काही पंथाचे लोक होते, अन्य तीर्थकार होते, तर ते अन्य तीर्थकार काही प्रश्न घेऊन जायचे आणि हे प्रश्न भगवंताला ते मी विचारतो अशा प्रकारे ते चर्चा करायचे आणि प्रश्न भगवंताकडे घेऊन जात असत. मग जेव्हा कधी कधी असं असायचं की लोक डायरेक्ट दौंडी पिटवायचे, सर्व लोकांना सांगायचे की भगवंताला हा प्रश्न आज मी विचारणार आहे, भगवंताला म्हणजे तोंड घसे मी पाडणार आहे, भगवंताचा मी अपमान करणार आहे, बघूया भगवंत किती ज्ञानी आहेत, आणि मी त्यांना प्रश्न विचार, अशा प्रकारचे दौंडी पिटायची. आणि दौंडी पिटवल्यानंतर मग लोकांना एक अपूर्व असतं. मग काही लोक श्रद्धेने भगवंताकडे जायचे, ते विचार करायचे की बघा आज काहीतरी विशेष आपल्याला ऐकायला मिळणार आहे, भगवंत काहीतरी विशेष आज धम्मदेशना देणार आहेत. मग काही लोकांना असं वाटायचं बघूया आज भगवंताची कशी फजिती होते, असं म्हणून सुद्धा काही लोक भगवंताचा ते देशना ऐकण्यासाठी येत असत. भगवंत आहेत, बुद्ध आहेत, अत्यंत चांगल्या प्रकारचे समर्पक भगवंत उत्तर देत असत. आणि जो व्यक्ती प्रश्न घेऊन येत असे तर तो 3 रत्नाचा उपासक बनत असे. असा एकही व्यक्ती नाही की जो भगवंताकडे आला आणि त्याचं मन परिवर्तन झालं नाही आणि त्याने बुद्ध धम्म संघाची शरण ग्रहण केली नाही. तर अशा पद्धतीने भगवंताला सुद्धा त्या काळामध्ये प्रश्न विचारल्या जात असत आणि भगवंत सुद्धा त्याचे अत्यंत समर्पक असे उत्तर देत असत. कारण प्रश्न विचारणे आणि त्याचं उत्तर घेणे हे सुद्धा आपल्या हिताचं असतं, सुखाचं असतं, आणि आपली प्रज्ञा विकसित करण्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण असतो. त्यामुळे सातत्याने आपण प्रश्न विचारले पाहिजे. ही तिसरी गोष्ट आहे की आपल्या बुद्धिमत्तेला परिपक्व करण्यासाठी सहाय्यक ठरते. चौथी गोष्ट आहे गुरुच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. गुरुच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो असेल तर आपल्या ज्ञानामध्ये आपोआप भर पडत असते. कारण वारंवार जेव्हा आपण श्रवण करतो, जसं आनंद भंते भगवंताच्या सहवासामध्ये राहिले, त्यांनी तशी आटच केली होती की भगवान तुमच्या सहवासामध्ये मी अगदी रात्रंदिवस राहणार आहे, तुमच्या कुटीमध्ये मी झोपणार नाही, पण तुमच्या कुटीच्या बाहेर मी राहणार आहे. भगवान मी तुमचा सेवक बनणार आहे, परंतु जर माझ्या पश्चात जर तुम्ही एखादा उपदेश दिला तर तो उपदेश पुन्हा मला एकट्याला येऊन सांगावा लागेल, तर मी तुमचा सेवक बनतो, अन्यथा सेवक मी तुमचा बनणार नाही. मी तुमच्या सोबत तर राहणारच आहे, परंतु मला जर काही कारणास्तव अन्य ठिकाणी जावं लागलं आणि तुम्ही जर त्या ठिकाणी उपदेश दिला तर तो उपदेश मला येऊन तुम्ही सांगावं. आणि भगवंत मग आनंदाला एकट्याला ते उपदेश सांगत असत. त्यामुळे सर्वच्या सर्व उपदेश आनंदाला मुखोगत आहे. ऐक ना, सुताच्या अगोदर म्हणतो ना आपण एवं मे सुतं एकं समयं भगवा एकं समयं राजगहे एकं समयं वाराणसीये एवं मे सुतं. आनंद म्हणते असं म्हणतात, मी असं ऐकलं आहे, भगवंताने हा श्रावस्तीला उपदेश दिला, भगवंताने हा वाराणसीला उपदेश दिला, भगवंताने हा राजगृहाला उपदेश दिला. ऐक ना, अशा प्रकारे आनंद. आणि त्यामुळे प्रत्येक सुताच्या अगोदर एवं मे सुतं असा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. ज्या सुताच्या अगोदर एवं मे सुतं नसेल, ज्या सुताच्या अगोदर एवं मे सुतं नसेल, ते सुत्त भगवंताने सांगितलेलं नाही. भगवंताच्या तत्वज्ञानाची जर आपल्याला चिकित्सा करायची असेल तर ज्या सुताच्या प्रारंभीला एवं मे सुतं असा शब्द प्रयोग नसेल तर ते सुत्त भगवंताने सांगितलेलं नाही आहे. मग काही सुत्त असे आहेत, मग त्या ठिकाणी नंतर ते भिक्खूंनी निर्माण केले असतील. जसं आता जय मंगल अठ्ठगाथा आहे, तिथे एवं मे सुतंचा काही संबंध नाही आहे. ऐक ना, तिथे एवं मे सुतक नाही आहे. जसं आव्हान सुत्त आहे, आव्हान सुत्ताच्या अगोदर सुद्धा एवं मे सुतक नाही आहे. तर मग ते भिक्षूंनी सुद्धा, कारण भिक्षू विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते, बुद्धिवान होते,
तर भिक्षूंनी मग काही सूत्र त्या ठिकाणी निर्माण केले, कारण भगवंताच्या काळामध्ये सुद्धा 2000 भिक्खूंनी म्हणजे उपदेश केले होते, तर त्या उपदेशाला भगवंताने संमती दिली होती. म्हणजे 82,000 उपदेश स्वतः भगवंताने दिले आणि 2000 उपदेश भगवंताचे जे अग्रश्रावक आहेत, सारिपुत्त असेल, महामोग्गलन असेल, महाकाश्यप असेल, आनंद असेल, अनिरुद्ध असेल, असे जे विद्वान भिक्खू होते, तर त्या भिक्खूंनी भगवंताच्या समोर उपदेश दिला आणि त्या उपदेशाचं भगवंतानी अनुमोदन केलं. असे 2000 उपदेश म्हणजे 84,000 उपदेश भगवंताच्या तत्वज्ञानामध्ये आहेत. आणि त्यामुळे गुरुच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे आपली प्रज्ञा विकसित होत असते, आपलं ज्ञान हे विकसित होत असते. आणि गुरु म्हणजे चांगल्या गुरुसोबत आपण सहवास केला पाहिजे. असे वनाचं बालानंग नाही, असे वनाचं बालानंग जर असेल तर मग काय शिकणार आहे आपण? काही शिकू शकत नाही. तर त्यामुळे पंडितानंच सेवना, ऐका, पंडित लोकांच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे. म्हणजे आपला गुरु सुद्धा चांगला पंडित असावा, ज्ञानी असावा, बुद्धिवान असावा. नाही तर मग ती मन आहे, ऐक ना, ढवळ्या संगे पोळा बांधला, वाण नाही याला पण गुण आला, आहे की नाही? असं जर असेल तर मग त्याचा काही लाभ होत नाही, मग आपल्यामध्ये वाईट गुण त्या ठिकाणी येत असतात. तर त्यामुळे गुरु सुद्धा निवडताना अत्यंत ज्ञानी निवडावा, प्रज्ञावान निवडावा, बुद्धिवान निवडावा. भगवंत असे म्हणतात की मूर्खाचा मालक बनण्यापेक्षा शहाण्याचा नौकर झालेलं केव्हाही चांगलं असते. कारण मूर्खाचा मालक बनून काही उपयोग नाही, पण शहाण्याचा नौकर जरी झालं, सेवक जरी झालं, तर किमान त्याच्याकडून काही गोष्टी आपल्याला शिकायला तरी मिळतील. आणि त्यामुळे गुरुच्या सहवासामध्ये सातत्याने आपण राहिलं पाहिजे. सातत्याने जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संधी उपलब्ध होते, तेव्हा तेव्हा आपण गुरुचा सहवास धारण केला पाहिजे आणि त्यांच्यासोबत आपण सहवासामध्ये राहिलं पाहिजे. आता मोठ्या भंतेच्या सहवासामध्ये असे अनेक उपासक, आता जुने धम्मसेवक भंतेजी जेव्हा अकोला वगैरे त्या भागामध्ये धम्मप्रचार आणि प्रसार करायचे, तर त्यांच्यासोबत म्हणजे 8-8 दिवस, 15-15 दिवस भंतेजी महिना महिना धम्म प्रचार गाडी त्यांची असायची. तर त्या धम्म प्रचार गाडीमध्ये भंतेजी 1 महिना दौरे करत असत. मग 1 महिनाभर एखादा चांगला सज्जन उपासक असायचा आणि मग तो उपासक भंतेंना, कारण गाव तिकडे त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये, मग भंतेंना त्या गावामध्ये घेऊन जात असे. तर भंतेचे प्रवचन ऐकू 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 असे अनेक, आता काही भिक्षू आहेत जे वयोवृद्ध आहेत, ते म्हणतात की आम्ही भंतेच्या सोबत एवढे वर्षे फिरलो आणि भंतेंचे प्रवचन ऐकू ऐकू आम्हाला असं वाटलं की आम्ही सुद्धा भंतेजी बनावं आणि मग संसार करून का होईना, परंतु आम्ही आज भिक्षू आहोत. कशामुळे? तर केवळ भंतेंच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे. आम्ही भंतेजी कशामुळे झालो? तर भंतेच्या सहवासामध्ये राहिल्यामुळेच झालो. ऐक ना, आता हॉस्टेलला जे तिथे मुळावला जेव्हा आम्ही हॉस्टेलला राहिलो, जसं करुणाथ भंतेजी असतील, धम्मानंद भंतेजी असतील, गुणानंद भंतेजी असतील, धम्मज्योती भंतेजी असतील, सत्यपाल भंतेजी असतील, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुळावचेच भंतेजी आहेत. तर तिथे जेव्हा आम्ही भंतेच्या सहवासामध्ये राहिलो, तर हळूहळू ते संस्कार जे झाले, हळूहळू शांतीत भंतेजी आहेत, समजा रत्नदी भंतेजी आहेत, हळूहळू ते संस्कार झाले. तर हळूहळू संस्कार झाल्यानंतर एक मन म्हणजे एक मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की चला आपण सुद्धा थोडे दिवस बनूया आणि बघूया म्हणजे कसा अनुभव आहे. कारण गुलाबजामू गोड आहे असं जर आपण म्हटलं आणि चाखलंच नाही, समजून घ्या, तर त्याचा गोडवा थोडा आपल्याला कळणार आहे. आणि त्यामुळे फक्त हा गुलाबजामू अनुभवासाठी घेतलेला होता. आता 18 वर्ष चाखत आहोत, म्हणजे 18 वर्ष झाले, कधी ते समजलं सुद्धा नाही. ऍक्च्युली फक्त एक अनुभव म्हणून, म्हणजे बऱ्याच जणांचं तसं आहे की फक्त चला काहीतरी थोडासा अनुभव 2-3 महिने आपण राहूया आणि नंतर आपलं निघून जाऊया. पण त्या 2-3 महिन्यामध्ये अशी गोडी लागते आणि मग असं वाटतं की नाही, हे ठीक आहे, इकडल्यापेक्षा बेटर आहे. आणि मग हळूहळू ते ज्ञान, कारण गुरुच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हे परिवर्तन होत असते. भंतेंच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे हळूहळू ते धम्माचे संस्कार झाले. भंतेंचं नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन असायचं आणि मार्गदर्शन असल्यामुळे, ज्ञान वारंवार श्रवण केल्यामुळे आपल्या प्रज्ञेमध्ये हळूहळू म्हणजे विकास झाला, वाढ झाली, वृद्धी झाली. आणि एक क्षण असं वाटलं की आपण सुद्धा हा निर्णय घेतला पाहिजे आणि त्याला अनुसरून तशा प्रकारचा निर्णय घेतला गेला. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मला सांगायचं हे आहे की गुरुच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे आपली प्रज्ञा ही वृद्धिगत होत असते, विकसित होत असते. आणि त्यामुळे चांगल्या गुरुच्या सहवासामध्ये आपण नेहमी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर स्वतः चांगला विचार करीत असल्यामुळे,
आपली बुद्धिमत्ता परिपक्व कधी होते? आपण स्वतः जर चांगला विचार करत असेल, कारण विचारावरती खूप मोठं डिपेंड आहे, खूप अवलंबून आहे. म्हणजे आपण कशा प्रकारचा विचार करतो, आपली थिंकिंग का आहे, आपल्याला सर्वोच्च मार्गावरती नेण्यासाठी किंवा उच्च मार्गावरती नेण्यासाठी आपले स्वतःचे विचार सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे उसन्या विचाराने मनुष्य दुःखमुक्त होऊ शकत नाही. स्वतःचे विचार पाहिजे, स्वतःची बुद्धिमत्ता पाहिजे. आणि स्वतःची बुद्धिमत्ता जर मनुष्य विकसित करत असेल, कारण मनुष्याच्या चित्तामध्ये एखादा विचार उत्पन्न होतो आणि एखादा विचार उत्पन्न झाल्यानंतर मनुष्य त्या विचाराच्या द्वारा एखादी कृती करतो, एखादं कार्य करतो. कार्य केल्यानंतर कर्म त्याच्याकडून घडलं जातं. जर कर्म त्याने घडलं समजून घ्या तर त्याचा परिणाम आहे, आणि परिणाम जर असेल तर मग त्याचा विपाक सुद्धा आहे. मग चांगलं कर्म असेल तर चांगला विपाक असतो, आणि वाईट कर्म असेल तर वाईट विपाक असतो. त्यामुळे आपली जी विचारसरणी आहे तर ती विचारसरणी अत्यंत चांगल्या प्रकारची जर असेल तर आपली बुद्धिमत्ता ही विकसित होत असते. म्हणजे चांगल्या विचाराची जोपासना करणे हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे असं ज्ञानी लोक असं म्हणतात की जसं पुस्तकांच्या संदर्भामध्ये, म्हणजे चुकीचे पुस्तक वाचण्यापेक्षा, कारण पुस्तकं चुकीचे पण आहेत, चुकीचे पुस्तकं वाचण्यापेक्षा न वाचलेलं बरं. कारण किमान वाईट गोष्टी तरी आपण शिकणार नाही. म्हणजे ज्ञान ग्रहण करत असताना, विचार करत असताना, थिंकिंग करत असताना आपण खूप चांगल्या प्रकारचे विचार केले पाहिजे. आणि नेहमी मनुष्याच्या चित्तामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असेल, म्हणजे मनुष्याची प्रज्ञा कधी वाढते, जर मनुष्याच्या चित्तामध्ये जर पॉझिटिव्ह विचार करण्याची त्याची क्षमता असेल, किंवा वारंवार जर तो पॉझिटिव्ह विचार करत असेल, सकारात्मक विचार आपण नेहमी केला पाहिजे. कधी कधी काही मनुष्यांची सवय असते, काही जरी आपण म्हटलं त्यांना तर पहिल्यांदा ते नकारात्मक उत्तर देतात की नाही, माझ्याकडून काही हे होत नाही. आणि नकारात्मक जेव्हा आपण निगेटिव्ह थिंकिंग जर आपल्या चित्तामध्ये करत असेल, नेहमी नाही होत, हे मी करू शकत नाही, हे करू शकत नाही, माझ्याच्यानं जमणारच नाही, असं जर आपण वारंवार जर म्हणत असेल तर जी गोष्ट आपण 100% करू शकतो ती गोष्ट सुद्धा आपण करत नाही. कारण आपण ऑलरेडी निगेटिव्ह थिंकिंग आपल्या चित्तामध्ये निर्माण केली असते. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण एखादी गोष्ट करत जरी नसेल किंवा करू शकत जरी नसेल, ती जर चांगली असेल तर आपण विचार केला पाहिजे ही गोष्ट मी करू शकतो, ही गोष्ट मी प्रयत्नाने करेल, कारण मी तसे जर प्रयत्न केले तर ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकते. आणि त्यामुळे नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार मनामध्ये निर्माण केला पाहिजे. पॉझिटिव्हिटी जर आपली असेल, असं म्हटलं आहे, एखादी गोष्ट जेव्हा आपण करत असतो तर ती गोष्ट करण्यासाठी जेव्हा आपण स्टार्ट करतो, म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला करायची आहे, त्या गोष्टीसाठी जर आपण स्टार्ट केली, सुरुवात केली, तर ती गोष्ट अर्धी केल्यासारखी असते. कारण सुरुवात आपण केली तर नक्कीच ती गोष्ट पूर्ण सुद्धा होण्यासारखी असते. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा विचार करत असताना, कुशल विचार करत असताना आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी आपण करत, शीलाचं पालन करत आहे तर माझ्याकडून शील पालन होतं. जसं आता अनेक लोक उपसशीलाच्या संदर्भामध्ये प्रश्न करतात की भंतेजी, आमच्याकडून काही उपसशीलाचं पालन होत नाही. कशामुळे? कारण आम्हाला संध्याकाळी भूक लागते, आम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात समजून घ्या, किंवा औषधी घ्यावी लागते, त्यामुळे आमच्याकडे काही उपसशील पालन होत नाही. परंतु केवळ एका शिलामुळे आपलं उपसशील हे आपण भंग नाही केलं पाहिजे. ती छोटी मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये ती निगेटिव्ह भावना असते, आणि ती निगेटिव्ह भावना असल्यामुळे त्या ठिकाणी ती गोष्ट आपण करू शकत नाही. आम्ही टूरमध्ये जेव्हा जातो तर जे लोक आता घरी जेव्हा त्यांच्या जातो तर ते नेहमी बोलतात, भंतेजी आमच्याने एवढं चालणं होईल का, आम्हाला पायाचा त्रास आहे, आम्हाला गुडघ्याचा त्रास आहे, आम्हाला कमरेचा त्रास आहे, मग तिथे ऑटो वगैरे मिळतात का, कारण एवढं आम्ही चालू शकत नाही, फिरू शकत नाही. तर आम्ही त्यांना सांगतो की हरकत नाही, तुम्ही जर समजा तुम्हाला फिरता येत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही बुद्धगयेचं दर्शन घ्या, तुम्ही लुंबिनीचं दर्शन घ्या, तुम्ही सारनाचं दर्शन घ्या, आणि तुम्ही कुशीनरचं दर्शन घ्या. बाकी दर्शन जर तुम्ही नाही घेतले तरी हरकत नाही, पण 4 स्थळाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि जिथे जिथे तुम्हाला समजा आता डोंगेश्वरला जायचं आहे, डोंगेश्वरला चढणं होत नाही का, होत नाही म्हाताऱ्या कोणत्या लोकांना, तर मग तुम्ही थांबा खाली, असं जेव्हा आम्ही सांगतो
परंतु जेव्हा टूरमध्ये जातो, म्हणजे टूरमध्ये जेव्हा जातो आणि जेव्हा लोक फिरतात, तर ते कधीच म्हणत नाही की आमचे गुडघे दुखायले, आमचे पाय दुखायले, आमची कंबर दुखायले, बिलकुल नाही आहे. मग कधी कधी आम्हाला आठवते ते, मग आम्हीच म्हणतो काय काय पाय वगैरे दुखायले, नाही ना भतीजी काहीच नाही, नाही तुम्ही थांबा ना आता येऊ नका, नाही नाही भतीजी येते नाही बघते ना. म्हणजे असा एक उत्साह निर्माण होतो आहे की नाही. एक उत्साह निर्माण का निर्माण होतो, कारण पॉझिटिव्हिटी आपल्या समोर, म्हणजे आपल्या भोवताल जेवढे लोक आहे ते सर्व पॉझिटिव्ह विचार करणारे आहे, सर्व लोकांमध्ये एनर्जी आहे. आणि तसं तिकडे ती जे म्हणजे वेव्ह जे आहे तिथले ते भगवंताचे तरंग आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी, माझे माता पिता जवळपास म्हणजे माझ्या वडिला म्हणजे पूर्वाश्रमीच्या वडिलांचं वय किमान 80च्या वर असेल, 75 70 75 72 आईचं वय असेल. तर 2 वर्षापूर्वी मी त्यांना म्हणजे टूरला मी घेऊन गेलो, तर त्यांना म्हटलं तुम्हाला चालता येईल का, ठीक आहे ना म्हणे, म्हणजे आईचं जरा जास्त म्हणजे हे आहेत, ठीक आहे तिकडे गेलो तर गेलो, म्हणजे काय फरक पडते म्हणे, म्हणजे काही फरक पडतंय म्हणे, पण किमान पाहणं तर होईल म्हणे आमच्या जण. म्हटलं ठीक आहे, घेऊन गेलो मी त्यांना. अगदी सगळे स्थळ त्यांनी कोणत्याही बाबांना ऑलरेडी म्हणजे गुडघ्यांचा वयमानानुसार त्यांच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, परंतु तरी सुद्धा त्यांनी कुठेही अशा प्रकारचं म्हटलं नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा वृद्ध एक परिवार होता, आई वडील होते, बाबा होते, तर त्यांनी सुद्धा बघितलं. म्हणजे मला सांगायचं हे आहे की मनुष्याच्या चित्तामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असेल किंवा पॉझिटिव्ह विचार करणार जर आपलं भोवतालचं सर्कल असेल, तर तिथे मनुष्याच्या ज्या निगेटिव्हिटी असतात, नकारात्मक विचार असतात, ते सर्व नष्ट होतात आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने अगदी सर्वच्या सर्व स्थळ त्यांनी बघितले. तुम्ही जाणता ज्या आमच्या शिंदे आहेत की नाही, म्हणजे त्यांना गेल्या 7-8 वर्षापासून तो आजार आहे त्यांच्या सांधेवाताचा. तर त्यांनी सुद्धा म्हणजे या मागच्या टूरमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो, तर ते किमान भतीजी शेवटचं माझं दर्शन तरी झालं पाहिजे. तर सर्वच्या सर्व टूर त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण केला. एवढ्या बिमार असून सुद्धा म्हणजे त्यांना त्या विहारापासून जर समजा घरापासून विहारापर्यंत त्यांना यायचं असेल तरी सुद्धा त्रास होतो, तरी सुद्धा त्यांनी पूर्ण बुद्धगयाचे स्थळ म्हणजे बघितले. तर याचं कारणच हे आहे की आपण विचार जर म्हणजे निगेटिव्ह केला तर आपली शक्ती अर्धी कमी होत असते, पण आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्यामध्ये एनर्जी क्रिएट होते. आणि त्यामुळे नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. त्या पॉझिटिव्ह विचारामुळे आपली प्रज्ञा सुद्धा वाढत असते, विकसित होत असते. हा त्यापैकी एक महत्वपूर्ण असा 5वा गुण आहे. त्यानंतर 6वा गुण आहे चांगल्या लोकांशी वार्तालाप केल्यामुळे. म्हणजे संवाद करत असताना सुद्धा जसं आपण मागच्या देशनेमध्ये 8 प्रकारच्या लोकांसोबत म्हणजे धम्मचर्चा आपण करू नये, काही उपयोग होत नाही. तर भगवंत असे म्हणतात की आपण वार्तालाप करत असताना, चर्चा विनिमय करत असताना, संवाद करत असताना नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण सहवास केला पाहिजे. नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण वादविवाद केला पाहिजे, संवाद केला पाहिजे, भाषण केलं पाहिजे. कारण चांगल्या लोकांसोबत जर आपण समजा बोललो तर आपलेही विचार त्यांना आपण देऊ शकतो आणि त्यांचे विचार सुद्धा आपण आत्मसात करू शकतो. आणि त्यामुळे नेहमी आपण चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वार्तालाप करत असताना, चर्चा करत असताना, संवाद करत असताना नेहमी आपल्यापेक्षा बरोबरीच्या व्यक्तींसोबत आपण केली पाहिजे, आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्तींसोबत आपण चर्चा केली पाहिजे. आणि त्यामुळे आपली प्रज्ञा वाढते, आपली बुद्धिमत्ता ही वृद्धिंगत होत असते. हा त्यापैकी 7वा हा आपला लाभ आहे. 6वा लाभ आहे. आणि त्यानंतर मनामध्ये प्रेम भावने म्हणजे मनामध्ये जी भावना आहे प्रेमाची, मैत्रीची, करुणेची भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. आपल्या मनामध्ये जर प्रेम असेल, मैत्री असेल, करुणा असेल तरी सुद्धा आपली बुद्धिमत्ता विकसित होऊ शकते. कारण जो मैत्रीवान मनुष्य आहे तो कोणाचं ऐकून घेतो, ज्यांच्यामध्ये मैत्री आहे, करुणा आहे, तर तो कोणाचं सुद्धा ऐकून घेऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये मैत्री भाव आहे. तो असा विचारच करत नाही की हा मोठा आहे किंवा हा लहान आहे, मी याचं कशाला ऐकू. काय काय लोकांमध्ये तो अहंभाव असतो, मी तर एवढा ज्ञानी आहे, मी तर मोठा आहे, मग मी त्याचं कशाला ऐकू, लहान माणसाचं कशाला ऐकू. तर असा भाव उत्पन्न होतो. पण ज्यांच्यामध्ये मैत्री असते त्याला या गोष्टीची काही घेणं देणं नाही. त्याला जो व्यक्ती सांगेल त्या व्यक्तीचं तो ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे साहजिकच आहे त्याची बुद्धिमत्ता वाढत असते. भगवंत असे म्हणतात की आपल्याला लहान माणसाकडून जरी काही शिकायला मिळत असेल तरी आपण त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. सारीपुत्त भंतेचा एक प्रसंग आहे. सारीपुत्त भंते भगवंतापेक्षा वयस्कर असतात, वृद्ध असतात. आणि वृद्धप काळामुळे एकदा म्हणजे ते चालत असताना
त्यांचं चिवर खाली असं लोळत असतं. वृद्धकाळामुळे त्यांना ते चिवर सांभाळता येत नाही आणि चिवर लोळत असतं. तर एक 7 वर्षाचे श्रामणेर भंतेकडे येतात आणि भंतेंना सांगतात की भंते, आपलं चिवर जमिनीवरती लोळत आहे. तेव्हा भंते लगेच ते चिवर अंगावरती घेतात आणि त्या 7 वर्षाच्या श्रामणेराचे म्हणजे धन्यवाद करतात. बघा, भगवंताचे महाश्रावक, भगवंताचे अग्रश्रावक त्या लहान श्रामणेराचे धन्यवाद करतात, कारण माझी जी चूक आहे, माझा जो दोष आहे, तो माझ्या लक्षामध्ये आणून दिला, याबद्दल तुझ्या प्रती मी मंगल मैत्रीची भावना करतो. म्हणजे एखादा मनुष्य मैत्री भाव ज्यांच्यामध्ये असेल किंवा ज्ञानी लोकांमध्ये ती विशेषता असते. एखादा विद्वान व्यक्ती आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, तर त्याची ती विशेषता असते की एखाद्या लहान व्यक्तीकडून सुद्धा तो शिकत असतो. कारण ज्यांना आपल्या प्रज्ञेला विकसित करायचं आहे, तर त्या मनुष्याने कोणाकडून सुद्धा शिकलं पाहिजे. प्राण्याकडून शिकवतो आपण, प्राण्याकडून तर शिकलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सर्वच प्राणी असे आहे की ज्या प्राण्याकडून सुद्धा आपण शिकू शकतो. आपल्या जवळच्या झोपणाऱ्या व्यक्तीकडून आपण शिकू शकतो. जर समजून घ्या, आपण 2-4 लोक जर झोपले असतील, तर त्या झोपलेल्या लोकांकडून सुद्धा आपण शिकू शकतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता येतात. कारण झोपलेल्या माणसाची अवस्था जर आपण बघितली नंतर, तर मग ते बरोबर आपण शिकू शकतो की काय काय शिकायला पाहिजे याच्याकडून. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडून आपण शिकू शकतो. फक्त शिकण्याची आपली तशी जिद्द असली पाहिजे, आपल्या मनामध्ये इच्छा असली पाहिजे, मैत्रीभाव असला पाहिजे, तर नक्कीच आपण ते शिकतो. आणि ते शिकल्यामुळे आपल्या प्रज्ञेचा विकास होतो, आपली प्रज्ञा वाढत असते, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये त्या ठिकाणी भर पडत असते. हे 7वा लाभ आहे, म्हणजे 7वी गोष्ट आहे. त्यानंतर 8वे आणि अत्यंत महत्वपूर्ण आहे, अनुकूल स्थळी वास करणे. म्हणजे आपण जिथे राहत असतो, तर तिथे अनुकूल स्थळ असं म्हटलं आहे. म्हणजे योग्य ठिकाण, योग्य ठिकाणी आपण वास्तव्य केलं पाहिजे. जर योग्य ठिकाण जर आपल्या वास्तव्याचं नसेल, तर प्रज्ञा तर वाहनं सोडून द्या, जे आहे ते माणूस विसरून जाते. म्हणजे कारण सहवास जर चांगला नसेल, अनुकूल स्थळ, अनुकूल ठिकाण जर चांगल्या प्रकारचं नसेल, आपल्या अवताभोवताल जे लोक असतात, आपल्या शेजारी पाजारी जे लोक असतात, ते जर समजा समजदार नसतील, ज्ञानी नसतील, हुशार नसतील, बुद्धिवान नसतील, तर अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होऊ शकतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की राहत असताना तुम्ही अशा प्रकारचं ठिकाण शोधलं पाहिजे, अनुकूल ठिकाण तुम्ही शोधलं पाहिजे की जे ठिकाण तुमच्या हिताचं आहे. माता विशाखेचा परिवार श्रावस्तीमध्ये सुरुवातीला ते कौशल देशामध्ये राहत नव्हते, भद्दीय नगरमध्ये त्यांचा परिवार म्हणजे राहत असे. परंतु राजा प्रसेनजिताच्या विनंतीवरून त्या ठिकाणी विशाखा म्हणजे मेंढक श्रेष्ठी श्रावस्तीमध्ये कौशल देशामध्ये राहण्यासाठी आले होते. जेव्हा ते परिवार तिथे आला, तर ते विचारतात की इथून श्रावस्ती किती दूर आहे. तर ते सांगतात की काही थोडीफार योजना आहे. तर ते म्हणतात की महाराज, ही जागा आमच्यासाठी अनुकूल आहे, ही जागा आमच्यासाठी अनुकूल आहे, ज्याला आपण साकेत म्हणतो आता. तर ते साकेत शहर माता विशाखामुळे जे त्या काळामध्ये बसल्या गेलं होतं, कारण ती अनुकूल स्थळ म्हणजे अनुकूल स्थळी कशा प्रकारचं वास्तव्य करावं हे खूप चांगल्या प्रकारे ते जाणत होते. आणि त्यामुळे त्यांच्या घरापासून श्रावस्ती जास्त दूर सुद्धा नव्हती आणि जास्त जवळ सुद्धा नव्हती. कारण विशाखेचा जो परिवार आहे तो फार मोठा होता, फार मोठा होता. विशाखेला 20 पुत्र होते आणि 20 पुत्र असल्या कारणाने त्यांच्या पुत्रांना सुद्धा 20-20 मुलं होते, त्यांच्या पुत्रींना सुद्धा 20-20 मुलं होते. माता विशाखेच्या परिवारामध्ये 7,000 लोक होते. म्हणजे 7,000 लोकांचा परिवार माता विशाखेचा होता. म्हणजे एक नगरच त्या ठिकाणी त्यांनी ते बसवलं होतं. आणि त्यामुळे विशाखेने अनुकूल स्थळ बघितलं. तेच जर समजा शहरामध्ये 7,000 लोकांसाठी जर निवासस्थान बनवायचं असतं, तर त्यांना खूप अडचण आली असते. त्यामुळे शहराच्या बाहेर त्यांनी आपल्या परिवारासाठी निवासस्थान निर्माण केलं होतं. कारण अनुकूल स्थळ आपल्या जीवनामध्ये निवडणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक लोक घराच्या घर बदलतात, कारण अनुकूल स्थळ त्या ठिकाण नसतं, अनुकूल ठिकाण नसते. परंतु आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख पाहिजे आहे, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला प्रज्ञा आपली विकसित करायची आहे, तर आपण सातत्याने अनुकूल स्थळी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जसं विहाराच्या संदर्भामध्ये भगवंतांनी सांगितलं की भगवंत असे म्हणतात की शहरामध्ये विहार नसावं आणि शहराच्या जास्त दूर सुद्धा नसावं, म्हणजे शहरातील लोकांना सुद्धा येण्यासाठी सुविधा व्हावी आणि भिक्षूंना भिक्षाटन करण्यासाठी सुद्धा सुविधा व्हावी। आणि त्यामुळे शहराच्या थोडे बाजूला विहार असायचे की जे अनुकूल स्थळ असायचं, जिथे साधना करण्यासाठी, चित्ताला एकाग्र करण्यासाठी, म्हणजे आपलं ध्यान म्हणून चिंतन करण्यासाठी ती सुविधा चांगली असावी, ते ठिकाण चांगलं असावं, हा त्यामागचा दृष्टिकोन होता। आणि त्यामुळे संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की अनुकूल स्थळी आपण वास केला पाहिजे। आणि अनुकूल स्थळी जर आपण वास्तव्य केलं तर आपली प्रज्ञा सुद्धा वाढते, आपली प्रज्ञा वृद्धिगत होत असते। म्हणजे अशा प्रकारे भगवंताने 8 प्रकारची कारण सांगितले की ज्या 8 कारणाच्या द्वारा आपण आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या प्रज्ञेला, आपल्या ज्ञानाला आपण विकसित करत असतो, त्याची वृद्धी करत असतो। आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला असं वाटलं की आपण आपली प्रज्ञा म्हणजे वाढवली पाहिजे, आपली बुद्धिमत्ता आपण विकसित केली पाहिजे, तर या 8 प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये धारण केल्या पाहिजे। आणि जो मनुष्य या 8 प्रकारच्या गोष्टीला धारण करतो तर नक्कीच त्या मनुष्याची प्रज्ञा वाढत असते, वृद्धिगत होत असते। आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आजचे धम्मदेशना इथे संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो।